अत्यंत शोकाकुल सध्या हे सगळं वातावरण दिसतंय। पार्थिव आता काटेवाडीमधल्या बंगल्यावर पोहोचलेलं आहे। गावकरी या ठिकाणी जमलेले आहेत, नातेवाईकही पवार घराण्यातले या ठिकाणी जमलेले आहेत। खरं तर काल अनेक सोशल मीडियावर राजकीय व्यक्ती व्यक्त होताना आपण पाहिल्या आणि आज यामध्ये सगळेच महत्त्वाचे पक्षाचे नेते वेगवेगळे या ठिकाणी पोहोचणार आहेत। मात्र यामध्ये जी सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी एक पोस्ट होती ती म्हणजे राज ठाकरेंची। अजित पवार यांच्या स्वभाव वैशिष्ट्यासंदर्भात त्यांनी अनेक खरं तर यामध्ये बारकावे लिहिलेले होते। अजित पवार जसे कमालीचे स्पष्ट वक्ते होते, त्या संदर्भात जे राज ठाकरे व्यक्त झालेले होते की राजकारणात सडेतोडपणाची स्पष्ट वक्तेपणाची किंमत मोजावी लागते, त्याचा अनुभव मला सुद्धा आहे। मात्र अजित पवारांना किती मोजावी लागली असेल याचा अंदाज करता येतो असं राज ठाकरे म्हणालेले होते। तर अजित पवारांचं एक वैशिष्ट्य त्यांना आवडणारं ते सुद्धा त्यांनी लिहिलेलं होतं, ते म्हणजे अजित पवारांच्या जर कधी आपण भाषणातली वक्तव्य ऐकली तर कधी ते जातीय नव्हते। त्यांच्या राजकारणामध्ये जातीपातीला अजिबातच स्थान नव्हतं आणि तेच त्यांच्या पक्षामध्ये नेहमीच दिसून सुद्धा आलं। राजकारणामध्ये जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ठ दाखवणारे नेते खरं तर कमी असतात आणि असे नेते खूप कमी उरलेले आहेत आणि त्यामध्ये अजित पवार हे अग्रणी होते असं राज ठाकरे काल त्यांच्या सोशल मीडियाच्या एका पोस्टमध्ये म्हटलेले होते। तर राजकारणातला विरोध हा नेहमीच राजकीय असतो, व्यक्तिगत नसतो आणि हे भान असलेले नेते महाराष्ट्रात फार कमी होत चाललेले आहेत। दिलदार विरोधक एकामागे एक जाणं हे महाराष्ट्राच्या उमद्या राजकारणाचं एक खूप मोठं नुकसान आहे आणि त्यामुळेच हे नुकसान कधी भरून न निघणार आहे। अजित पवारांचं असं अचानक जाणं हे निश्चितच महाराष्ट्रासाठी वेदनादायी आहे, नुकसानदायक आहे। आपण ही दोन दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी अजित पवारांच्या पार्थिवाला अंतिम संस्कार ज्या ठिकाणी होणार आहेत ते आपण पाहतो। एका बाजूला विद्याप्रतिष्ठानच्या मैदानातली झालेली ही सगळी तयारी, तर दुसरीकडे काटेवाडीमध्ये अत्यंत शोकाकुल हे सगळं वातावरण झालेलं आहे। गावकरी या ठिकाणी जमलेले आहेत, अनेक नेते मंडळी इथे आलेले आहेत। सर्वसामान्य घरातल्या बाया बापड्या सुद्धा येऊन पोहोचल्यात सांत्वनासाठी। खरं तर सांत्वन नव्हे तर इतरांचं नाही तर स्वतःच त्यांना खरं तर सांत्वन या ठिकाणी करावं लागणार आहे, कारण प्रत्येक जण त्याच्या दुःखामध्ये आज गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। अजित पवार काटेवाडीतल्या एका बंगल्यात राहत नव्हते, तर प्रत्येक घरामध्ये त्यांचा एक वास असायचा असं म्हटलं जातं, कारण प्रत्येक काचा कुठे ना कुठेतरी अजित पवारांशी दररोज संबंध आलेला असायचा। त्यांच्या काही मागण्या असायच्या, काही गाऱ्हाणं घेऊन यायचे, मात्र हे सगळं या ठिकाणी सुटेल असा विश्वास काटेवाडीतल्या ग्रामस्थांना असायचा आणि म्हणून अजित पवारांचं हे जाणं त्यांच्यासाठी अगदी असहनीय आहे। असहनशीलतेच्या बाहेरचं दुःख खरं तर आत्ता त्यांचं काटेवाडीतल्या ग्रामस्थांचं आहे आणि सगळा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय। अजित पवार हे वेळेचे अतिशय पक्के होते। अगदी काही मिनिटांचा जरी त्यांना कधी पोहोचायला कुठे सहसा तो उशीर होत नव्हताच, पण झाला तर ते त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करायचे। पण 99% वेळेला ते वेळेच्या आधीच हजर व्हायचे। एखादी वेळ त्यांना दिली आहे तर त्याच्या 10 ते 15 मिनिट आधी अजित पवार तिथे हजर असायचे। एक वक्तशीरपणा हा अतिशय चांगला गुण ज्यांच्यात, ज्याचं कौतुक विरोधकांनी सुद्धा कायम केलेलं आहे आणि हेच महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं आणि राजकारणाचं वैशिष्ट्य आहे। राजकीय भूमिका वेगळ्या असतील, विचारधारा वेगळ्या असतील, पक्ष वेगळे असतील आणि काही भूमिकांमुळे विरोध जरी असला तरी माणसातल्या चांगल्या गुणांचं कौतुक करणं, त्याला स्वीकारणं आणि माणूस म्हणून त्यांच्यातल्या चांगल्या गुणावर प्रेम करणं आणि त्याला ॲप्रिशिएट करणं ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे, ज्याचं दर्शन कालपासून आपल्याला घडतंय। आता अजित पवार यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करणारा, हळहळणारा कार्यकर्ता कोणत्या पक्षाचा आहे हे सुद्धा कोणाला शोधता येणार नाहीये। इतका शोकमग्न सध्या महाराष्ट्र झालाय, कारण त्यांचं व्यक्तिमत्व याला कारणीभूत आहे। अजित पवारांचं एक दिलखुलासपणा त्यांच्या व्यक्तिमत्वात होता। कुठलंही सुडाचं कपटाचं राजकारण ते करत नव्हते आणि टीका जरी केली, विरोध जरी केला तर तो तेवढ्यापुरता अजित पवारांचा असायचा। राजकारण हे फक्त राजकारणापुरतं असायचं आणि इतर वेळी त्यांच्याकडे कोणी अडीअडचणी घेऊन आला तर पक्ष, जात, पात, धर्म असा कुठलाही भेदभाव अजित पवार यांनी कधीही केला नाही। आलेल्या व्यक्तीचं काम झालंच पाहिजे ही भावना आणि हा प्रयत्न अजित पवारांचा असायचा। त्यामुळे राज्यभरात असे असंख्य लोक आहेत ज्यांचं आयुष्य अजित पवारांनी मार्गी लावलं, आयुष्यातली अनेक कामं अजित पवारांनी मार्गी लावली। त्यामुळे एक धन्यवाद भाव आहे अजित पवारांप्रती प्रत्येकाचा आणि याच भावनेतून आपण बघतोय की दूरदूरून महाराष्ट्रातून लोक आलेले आहेत बारामतीत।
या दादा माणसाला शेवटचा निरोप देण्यासाठी. लोकांना आपलंसं करून बोलण्याची एक खास शैली अजित पवारांच्या बोलण्यातून, त्यांच्या वाक्यातून कायम दिसायची. त्यांची भाषणंही तशीच असायची. अजित पवार जितके रोखठोक, बिनधास्त, स्पष्ट वक्ते होते, तितकेच ते प्रेमळ सुद्धा होते. आणि लोकांबाबत आपुलकी असणारे ते एक नेते होते. त्यामुळे लोकांना सुद्धा त्यांच्याबद्दल आपुलकी होती. आणि यामुळेच अजित पवारांची लोकनेते अशी प्रतिभा तयार झाली. स्वतःच्या नेतृत्वात वेगळी राजकीय वाट अजित पवारांनी निवडलेली होती. वेगळी चूल स्वतःची मांडली होती. आणि स्वतःच्याच नेतृत्वात एक वेगळा राजकीय प्रवास करत असतानाच अजित पवारांचा असा अंत होणं हे प्रत्येकाच्या काळजाला चटका लावणारं आहे. बारामतीबरोबरच महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सुद्धा अजित पवार कायम कटिबद्ध राहिले. कायम बैठकांचा सपाटा अजित पवारांचा सुरू असायचा. वेगवेगळ्या भागात जाऊन विकास कामांची पाहणी अजित पवार करायचे. आणि इतकंच नाही तर एखाद्या विकास कामात थोडी जरी त्रुटी किंवा चूक त्यांच्या निदर्शनास आली तर अधिकाऱ्यांना तिथेच ते सांगायचे आणि ती चूक दुरुस्त करण्यासाठी इशारा सुद्धा द्यायचे. अगदी वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांची बांधकामं असू द्या किंवा वेगवेगळे प्रकल्प असू द्या, प्रत्येक ठिकाणी अजित पवारांचं जातीनं लक्ष असायचं.